हरि ओम, मी विमल कुडव। आज माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे सुकट घालून मुळ्याची भाजी। चला मग बघूया त्याला लागणारे साहित्य। मुळ्याची मी एक गड्डी घेतली, त्याचा हा पाला आहे स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेला। मुळा आहे, करंदी भिजत घातलेली 1 तास, त्याच्यानंतर ही फुलून डबल झालेली आहे। मीठ, कोकम, ओला नारळ, लसणीच्या 8-10 पाकळ्या इथे मी ठेचून घेतलेले आहेत। कांदा, टोमॅटो, मालवणी मसाला आणि हळद। लसूण थोडी ब्राऊन झालेली आहे, मी आता कांदा घालते। मीठ घालून घ्यायचे कांद्यात, मग कांदा लवकर नरम होतो। कांदा ब्राऊन झालेला आहे, त्याच्यात मी टोमॅटो टाकणार आहे। टोमॅटो आता आपला चांगला नरम झाला आहे। मी आता त्याच्यात मसाले घालून घेणार आहे। हळद, मसाला हळद मिक्स करून झाले, त्याच्यात करंदी घालते, कोकम टाकते, मुळा घालून घेते। ते मुळा आणि करंदी नरम झालेली आहे, चांगली शिजली आहे। मी आता पाला घालते आणि ही भाजी आपल्याला वाफेवर करायची आहे, त्या कारण गॅस जरासुद्धा मोठा करायचा नाही आहे, बारीक गॅसवरच करायची आहे। मस्त सुगंध सुटला आहे। एक मुळ्याचा वेगळा वास असतो तो, आणि करंदीचा खूप छान सुगंध सुटला आहे। खोबरं घालते मी, भाजी आपली होत आली आहे।